ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लातूरप्रमाणेच बीडमध्ये सुद्धा परतीच्या मान्सूननं अगदी थैमान घातलंय। बीडमध्ये या पावसापासून कोणताही शेतकरी वाचू शकलेला नाही आहे। म्हणजे अगदी भाजीपाला उत्पादक शेतकरी असो, फळबागवाला शेतकरी असो की कापूस आणि सोयाबीनचा पारंपरिक शेती करणारा शेतकरी असो, या परतीच्या पावसानं हा बळीराजा मात्र अवघा उद्ध्वस्त केलाय। आहेर वाहेगावच्या रवी खरसाडे यांनी 1.5 एकरावर मिरचीची लागवड केली होती। त्यासाठी 80,000 रुपये त्यांनी खर्च केला। मात्र ऐन तोडणीच्या काळात पाऊस झाला आणि सगळी मिरची पाण्यात गेली। खरसाडे यांना आता मिरचीच्या शेतावर नांगर फिरवावा लागलाय। 1.5 एकर मिरचीमध्ये म्हणजे 70-80 हजार रुपये खर्च झाला आणि 20,000चं उत्पन्न निघलं आतापर्यंत। आता जवळपास अपेक्षा होती 3-3.5-4 लाखाची अपेक्षा होती शेवटपर्यंत, जानेवारीपर्यंत चाललं असतं हे। तर आता पावसामुळं मागच्या पावसात वाचला आणि ह्या पावसात गेला। गेवराईच्या रखमाजी चौधरी यांच्या 20 एकरावरील फळबागांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। 5 एकरवर असलेल्या मोसंबी बागेत पूर्ण पाणी साचलंय, तर 5 एकर सीताफळ पूर्ण पाण्याखाली गेलंय। 5 एकरावरील डाळिंबाच्या झाडाला फुलं आणि पानंही शिल्लक नाहीत। या पावसानं किमान 20 लाखांचं नुकसान झालंय। आता मोसंबीचं नाही म्हणलं तरी एक 50 टनाच्या आसपास माल निघाला असता। एक 10-12 लाखाचं उत्पन्न आरामशीर मोसंबीचं झालं असतं। एक 7-8 लाखाचं डाळिंबाचं झालं असतं, तेही नुकसान झालंय। बाजरी आणि सोयाबीन तर पूर्ण पाण्याखालीच आहे। सीताफळातून पण आता नुकसान नाही, सीताफळीचं आता लागवड केली, पण सीताफळी जे आपण रोप लावले ते रोपाचं पूर्ण नुकसान झालं ना। शेतातील खरीप पीक काढून कड्याचे शेतकरी पांडुरंग कदम यांनी ज्वारी पेरली, पण अतिवृष्टीमुळे पीक सडून गेलंय। आता दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही। सततधार 4 दिवसाच्या पावसामुळे माझी ज्वारी पेरलेली 15 दिवसात पूर्ण पाण्यात गेलेली आहे। माझे अतोनात नुकसान झालेले आहे। परत दुबारा पेरणी करावी लागेल। खरं तर बीड जिल्हा कायम दुष्काळी पट्ट्यात येतो, पण यंदा पाऊस चांगला झाला, पीकही जोमात आली, पण निसर्गाला ते बघवलं नाही। त्यामुळे दरवर्षी दुष्काळामुळे अडचणीत येणारा शेतकरी यंदा पावसामुळे संकटात आलाय। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।